90% यंग जनरेशन स्ट्रेस डिप्रेशनला फेस करते आहे. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं रिझन आहे म्हणजे तुमच्या ज्या चालत आलेल्या परंपरा आहे, जी सायकल आहे त्या सायकलमध्ये आपण जगण्याचा प्रयत्न करतो आहे. लहान मूल जसं जसं मोठं होत जातं तसं तसं एज्युकेशन तुझ्यासाठी महत्त्वाचं आहे. अभ्यास कर, स्टडी कर. अजून थोडं मोठं झालं की तुझ्यासाठी नोकरी जॉब महत्त्वाचा आहे. नोकरी जॉब कर. अजून थोडं मोठं झालं की अरे तुझं लग्नाचं वय झालं आहे, लग्न कर. अजून थोडं मोठं झालं की आले मुलं बाळं सगळा संसार तर नको का करायला, संसाराचं प्रेशर येतं. अजून मोठं झाले की मुलांचं लग्न, मुलांची लग्न झालं की त्यांची नातवंड. या प्रेशरमध्येच त्या मुलाचं सगळं आयुष्य संपून जातं आणि मग कुठेतरी रिअलाईज व्हायला लागतं की आपण स्वतःसाठी वेळ दिलाच नाही किंवा आपल्या स्वतःला कधी शोधलंच नाही. हीच योग्य वेळ आहे थोडं इंडिपेंडेंटली जगण्याची आणि स्वतःला शोधण्याची, स्वतःचं खरं स्वातंत्र्य शोधण्याची आणि स्वतःचा हॅपीनेस शोधण्याची. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. 90% यंग जनरेशन स्ट्रेस डिप्रेशनला फेस करते आहे. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं रिझन आहे म्हणजे तुमच्या ज्या चालत आलेल्या परंपरा आहे, जी सायकल आहे त्या सायकलमध्ये आपण जगण्याचा प्रयत्न करतो आहे. लहान मूल जसं जसं मोठं होत जातं तसं तसं एज्युकेशन तुझ्यासाठी महत्त्वाचं आहे. अभ्यास कर, स्टडी कर. अजून थोडं मोठं झालं की तुझ्यासाठी नोकरी जॉब महत्त्वाचा आहे. नोकरी जॉब कर. अजून थोडं मोठं झालं की अरे तुझं लग्नाचं वय झालं आहे, लग्न कर. अजून थोडं मोठं झालं की आले मुलं बाळं सगळा संसार तर नको का करायला, संसाराचं प्रेशर येतं. अजून मोठं झाले की मुलांचं लग्न, मुलांची लग्न झालं की त्यांची नातवंड. या प्रेशरमध्येच त्या मुलाचं सगळं आयुष्य संपून जातं आणि मग कुठेतरी रिअलाईज व्हायला लागतं की आपण स्वतःसाठी वेळ दिलाच नाही किंवा आपल्या स्वतःला कधी शोधलंच नाही. हीच योग्य वेळ आहे थोडं इंडिपेंडेंटली जगण्याची आणि स्वतःला शोधण्याची, स्वतःचं खरं स्वातंत्र्य शोधण्याची आणि स्वतःचा हॅपीनेस शोधण्याची. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.